मी आमंत्रित करतोय सर या आपलं मायक्रोफोनवरती स्वागत आहे. एक प्लेयर या सगळ्यांची नावं सांगण्यासाठी दोन्ही टीमचे. या सचिन कोल्हे सर आपलं स्वागत आहे. निलित शुभ हस्ते या ठिकाणी प्रथमेश वा सुरेख सुरेख कामगिरी आहे. निलेश पाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. एक यंगस्टर आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. एक खूप चांगली कामगिरी आणि निलेशजी पिंगळे देखील या ठिकाणी आहेत. थेरगावचं नाव फार जर कोणी करेल ना तर हा एक खेळाडू आहे. मी तुम्हाला आज या मंचावरून सांगतो, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांमध्ये जो गोलंदाजी करताना दिसेल असं कौशल्य या प्रथमेश मध्ये आहे आणि तो नक्कीच थेरगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला हा खेळाडू मिळालाय. हे या स्पर्धेचं फार मोठं भाग्य आहे. आणि मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा. सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन, यांना वेगळं करता येणार नाही. सचिन कोल्हे. धन्यवाद सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. फटका सुरेख मिस टाइम फटका आहे क्षेत्ररक्षकाच्या इथे. आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत. निश्चितच सर तुम्ही खूप कौतुक करत होतात प्रथमेशचं आणि टीमचं, पण त्याच्या कौतुकामध्ये अजून थोडीशी मी भर करेन. निश्चितच मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी आमची भेट झाली, त्यावेळेस प्रथमेशने सांगितलं की आम्ही असा संघ तयार करतोय सर की आपल्या थेरगाव प्रीमियर लीगसाठी. आणि निश्चितच तुम्ही जर खरं पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये 2 संघ आता क्वालिफाय झालेले आहेत. त्या टीममध्ये सातत्य आहे, एक साम्य आहे दोन्ही टीममध्ये. जर तुम्ही पाहिलं ना तर एक खरं तर वेगळे पण अजिबात नाही आहे. इथे फटका फसलाय, फलंदाज बाद होईल. प्रथमेशची टीम असेल किंवा पन्हाळा लिजेंड असेल, त्या टीमचे एक बांधणी अशी आहे की वर्षभर त्या टीमनी एकत्र बॉन्डिंग करून खेळलेले आहेत, त्यामुळे त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. हे त्यांनी विसरता कामा नये. पहिला फलंदाज बाद होतोय. यस, आणि प्रथमेश पन्हाळा वर्सेस शिवनेरी यंगस्टर असाच सेमीफायनल होणार आहे सामना. दोन्ही संघ आपलेच आहेत, 20ही संघ आपलेच आहेत, त्यामुळे कुणी चिंता करू नका. अतिशय खरं तर एक मैत्रीपूर्ण लढत सेमीफायनलची पाहायला मिळेल. विनंती असेल दोन्ही टीमचे 12वे खेळाडू कृपया समालोचक कक्षामध्ये या. 2 धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अगदी हलगीच्या आवाजामध्ये कोरीगड सन्माननीय प्रमोदजी पवार साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि इथे काय घडतंय तर लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती इथे पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर पहा कार्तिक विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येवरती संघाला लागलेले 2 जबरदस्त धक्के. या धक्क्यातून संघाला इथे सावरण्यामध्ये अभिषेक यशस्वी होतील का? हलगीवाले दादा होऊन जाऊ द्या थोडासा नाद. यस, थोडं पुढे या, कॅमेराच्या समोर या, विनंती आहे. ओहो, विकेट हॅट्रिकची संधी. अपील आहे, उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. अपील इथे मात्र फेटाळून लावलेली आहे. 2 धावसंख्येवरती आपण पाहतोय 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस असताना एका बाजूला आपण पाहतोय मल्हारगड, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजमाची. प्रमोद दादा अँड टीम इथे मात्र दाखल होत आहेत. अगदी हलगी सोबत घेऊन आलेले आहेत. संपूर्ण टीमचं मनापासून हार्दिक स्वागत. इनसाइड एज आपण पाहतोय चेंडू सीमारेषेचा भेद घेत असताना काय सुरेख प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळालाय, पण ते 2 धावा इथे मात्र रोखू शकणार नाहीत.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावरती जर पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यस, जल्लोष झालाच पाहिजे. प्रथमेश अँड टीम, शिवनेरी यंगस्टर्स, डान्स झाला पाहिजे निश्चितच. कॅमेरामॅन इकडे फोकस करा. 4 पैकी 4 सामने जिंकून बी ग्रुप मधून क्वालिफाय होत आहेत शिवनेरी यंगस्टर्स. अभिनंदन. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये अभिजित गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. तर ऑन स्ट्राईक रिव्हर्स षटकार खेळणारा एक नामवंत फलंदाज पंकज शिंदे. मी आधीच सांगितलं होतं की हा फलंदाज या शैलीसाठी, या खासियतसाठी तो प्रसिद्ध आहे. आणि पहा, पहिल्या चेंडूवर ते अटेम्प्ट केलेला आहे. पण इथे आपण पाहतोय अनसक्सेसफुल ठरताना पाहायला मिळत आहेत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्नाला यश मिळेल की नाही मिळेल हे नंतरची गोष्ट आहे. पण प्रयत्न करण्यासाठी खरं तर माणसाने कधी चुकू नये. गोलंदाजीवरती आपण पाहतोय अभिजित सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव आहे. यस, परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस फटका सुरेख. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. निश्चित आपण पाहतोय हाताला लागल्यामुळे चेंडूचा वेग कमी झाला आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. पण या दरम्यान इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होऊन धावफलकावरती होणारी वाढ 6 धावा. पहा काय जल्लोष आहे, काय उत्सव आहे. आपल्या या थेरगावचा हा सण म्हणायला हरकत नाही. प्रमोद पवार सरांचा हा संघ कोरीगड, त्या टीमला खूप खूप शुभेच्छा आहेत. यावेळी धावाची संधी फेकी सुरेख. एस्टेन वरती चेंडू लागू शकला नाही. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. धावफलकावरती जर पाहिलं तर 7 धावा आहेत. हलगीवाले दादा, दादा थोडं थांबा. आता या इकडे या, इकडे या, इकडे या. हलगीवाले दादा, तुमच्या टीमचं नाव काय? नाही नाही, ते हलगीवाले टीमचं नाव काय? 7 धावा धावफलकावरती आहेत. वेग वाढवणं गरजेचं होतं. इथे मिस टाइम फटका. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 3 प्रवास यांनी टिपलेला हा सुंदर झेल आहे. आणि त्यावर पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मल्हारगड वॉरियर संघाला. ना प्रेमाचं वेड असतं तर काहींना क्रिकेट खेळण्याचं वेड असतं. पण इथे हे प्रेमाचं, या खेळाचं वेड हे खरं तर प्रत्येक माणसाला शहाणं कधी करून जाईल कधी सांगता येत नाही. वेड प्रत्येकाला असावं, पण ते चांगल्या गोष्टीसाठी असावं. यावेळेस इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती खरं तर सन्मान दिलाय. कुठली धाव तिथे मिळणार नाही. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. खरं तर आपण पाहताय सर, ही एक औपचारिक मॅच आहे. खरं तर दोन्ही टीमला जिंकलं तरी काहीसा फरक पडणार नाही. पण यामधून काहीतरी वेगळं शिकण्यासारखं असणार आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीची मॅच आहे. आपल्या संघ मालकाला थोडंसं खुश करण्यासाठीची मॅच आहे. प्रेक्षकांना सुद्धा प्रभावित करण्याची ही मॅच आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय आणि षटक क्रमांक 2 ची सुद्धा इथे होते सांगता. धावफलकावरती 3 बाद 7 धावा. डीजे सी ग्रुप मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत सर. कारण आता बी ग्रुपचे खरं तर आपण पाहिले सामने ऑलमोस्ट खरं तर संपत आलेले आहेत. काही औपचारिक मॅचेस इथे होताना पाहायला मिळणार आहेत.
पण एक गोष्ट सातत्याने निश्चितच मला खेळाडूंना सांगावीशी वाटते की संघ मालक ज्या वेळेस आपल्या खेळाडूवरती विश्वास टाकतात तर त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी तुम्ही 100% मैदानाच्या आतमध्ये देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक संघ मालकाला असं वाटतं की आपला संघ हा बक्षीस पात्र फेरीत जावा, एक सुंदर खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करावा. इथे तर काय घडतंय तर फलंदाज इथे मात्र बाद होतोय, धक्का क्रमांक 4. निश्चितच मी चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय परत एकदा अभिजित वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 13 धावा आहे, 4 फलंदाज बाद. हो इथे आपण पाहतोय फक्त दिशा दाखवले. शॉर्ट कव्हर्स मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहेत. एक सिंगल दरम्यान इथे मात्र पूर्ण होत असताना तसेच स्कोरबोर्डवरती धावांची वाढ सुद्धा होताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीत जास्त धावा करणं इथे गरजेचं आहे. आणि इथे खरं तर आता एक गोष्ट सातत्याने पाहायला मिळणार आहे पंकज शिंदे यांच्याकडून, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. एक फटका जर बसला ना सातत्याने तिथे, यावेळेस इथे काय तर कव्हर्स मध्ये इथे मात्र सुंदर झेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक 5. डीजे
वगैरे घेणं आता आपण टाळूयात, वेळ वाचूयात. अपस्टम्पच्या बाहेर शफल होत आपण पाहतोय, चेंडूला पाठवून दिले तिकडे डीप फाईन लेगला. डीप मध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन आधीच घेतलं गेलंय. एकाच सिंगल धावेवरती ते मात्र फलंदाजाला समाधान मानावं लागेल. 15 धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद अशी स्थिती आहे. खरं तर इथे आपण पाहतोय विकेटची झडी इथे पाहायला मिळाली. संघ अडचणीमध्ये आहे. शेवटच्या अखेरचे काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच पाहिलं तर या इनिंगमधील 9 चेंडू अजूनही पुढे पाहायला मिळणार आहेत. 15 धावा इथे बनवलेल्या आहेत. फुल टॉस आणि इथे आपण पाहतोय समोरच्या दिशेला लॉंग ऑन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती जातोय, थोडंसं पंबल. निश्चितच दुसऱ्या धावेचा इथे मात्र कुठलाही प्रयत्न होणार नाही. मैदानावरती उपस्थित सर्व दर्दी प्रेक्षकांचं आमच्या या स्पर्धेला ज्यांचं ज्यांचं मार्गदर्शन निश्चितच शुभेच्छा आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. हो हो हो, काय फटका खेळलाय पहा, आकाशाला गवस निघालत. निश्चितच चेंडू हो काय प्रयत्न आहे पहा, पण त्या प्रयत्नाला इथे मात्र यश आलेलं नाहीये. चेंडू जाईल सरळ वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. TPL अर्थात साठी सुद्धा एक सुवर्ण अशी संधी आहे. पहा कुपन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. फक्त आणि फक्त त्याची किंमत 50 रुपये असणार आहे. आणि त्या 50 रुपयामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 वस्तू आहेत. निश्चितच एक LED TV आहे आणि 2 स्मार्ट वॉच आहेत. ज्यांना कुणाला कुपन हवे असतील त्यांनी समालोचक कक्षामध्ये येऊन कलेक्ट करू शकता. फक्त आणि फक्त 50 रुपये किंमत आहे. सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक सर्वांना खरं तर ही संधी असणार आहे. खास आकर्षक अशी हा लकी ड्रॉ ऑफर तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. या संधीचं तुम्ही सुद्धा सोनं करू घेऊ शकता. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती जर पाहिलं तर 25 धावा, 5 फलंदाज बाद. यस, अजून एक आपण पाहतोय, अजून एक ताकदवर तगडा संघनायक आपण पाहतोय. महेश सर अर्थातच मॉन्टी अँड टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. निलेश दादा, बी ग्रुप तर संपलेला आहे. तिथे जर आपण पाहिलं तर शिवनेरी यंगस्टर्स क्वालिफाय सुद्धा झालेले आहेत. पण सी ग्रुपच्या मॅचेस ना खरंच निश्चितच पाहण्यासारख्या असणार आहेत. शेवटचा अंतिम षटक. विनंती आहे दादानो, वेळ वाचवा. यानंतर अजूनही 5 सामने इथे होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे दादानो, सहकार्य करा. कारण हिवाळ्याचे दिवस आहेत. साधारणतः जर पाहिलं तर 5-5:30 वाजताच दिवस मावळतीला जातो. हो मिस टाइम फटका. विकेट कीपर डाऊन द बॉल आणि इथे मात्र झेल पकडलाय. फलंदाज धक्का क्रमांक 6वा. अभिषेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निश्चितच आता जर तुम्ही पाहिलं ना तर श्लोक इथे 12वे खेळाडू म्हणून समालोचक कक्षामध्ये होते. वय वर्ष 8-10 वर्षाचा खेळाडू आहे. पण त्याला तिथे डगआउट मध्ये बोलवलेला आहे. आता त्याला नेक्स्ट बॅटर तो असणार आहे. तो सुद्धा फलंदाजी करताना आम्ही पाहण्यासाठी त्याला उत्सुक झालेला आहोत. इथे काय तर फुलटॉस, चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू जाईल डिफाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. एक सुंदर चौकार. यस, डीजे आपण पाहतोय आणि विनंती आहे तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र मदत मागितलेली आहे. हा चेंडू लीगल आहे की बीमर, निश्चितच आपल्यापर्यंत काही क्षणात हा निर्णय कळवला जाईल. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत इथे मात्र कळवला जाईल. आपण पाहत आहे रित्वी लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा
लाईव्ह कव्हरेज आहे. अतिशय सुंदर असं काम या टीमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय. हा नो बॉल आहे. अर्थातच पुढचा चेंडू इथे मात्र फ्री हिट असणार आहे. फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याची सुवर्ण अशी संधी. पाहूयात या संधीचं सोनं इथे फलंदाज करताना पाहायला मिळेल का. धावफलकावरती जर पाहिलं तर 30 धावा आहेत, 6 फलंदाज बाद अशी स्थिती. प्रमोद सर, सी ग्रुपच्या मॅचेस इतक्या सुंदर होणार आहेत कारण अतिशय ताकदवर तगडे संघ त्या ग्रुपमध्ये सुद्धा आहेत. नो बॉल इथे हो निश्चितच होता, पण त्यावरती ते काही करू शकले नाहीयेत. पहा, संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्या संधीचं सोनं करतात तर काही जण त्या संधीची माती करतात. 30 धावा धावफलकावरती आहे. स्थिरवलेलं स्कोर कार्ड आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मध्ये आहे. तर इथे आपण पाहतोय पंच दंडित करतायत. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळवतायत. अवांतर धावेने धावफलकावरती वाढ होते. 31 धावा. थोडं वेग वाढवा विनंती आहे. थोडं फास्ट खेळा. अजून यानंतर 5 सामने होणार आहेत. यस, इथे फलंदाज बाद आणि कॅमेरामॅन फोकस करा. श्लोक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वय वर्ष 8 ते 10 वर्षाचा खेळाडू. श्लोक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. यस, मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर एका बाजूला काका आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा पुतण्या आहे. खरं तर हे एक दुर्मिळ दृश्य तुम्हाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पिता पुत्रांची जोडी आपण पाहिलेली आहे. इथे आपण पाहतोय काका पुतण्याची जोडी. वा, टाळ्या झाल्या. निश्चितच कौतुक सुद्धा केलेलं आहे. एक जर चौकार षटकार इथे आलं ना तर तुमचा श्लोक तुझ्यासाठी पारितोषिक असेल तब्बल 500 रुपयाचं. एक चौकार चौकारासाठीच. आणि श्लोक पहा, स्टान्स पहा, कॉन्फिडन्स पहा, आत्मविश्वास पहा. यस, ओ हो, जर इथे बॅटची कडा जरी लागली असती ना तर फाईन लेग कडे चेंडू हा चौकारासाठी गेला असता. बाळाचे पाय म्हणतात ना पाळण्यात दिसतात, तसंच पहा इथे जर या स्टेजला संधी जर मिळाली तर नेक्स्ट पुढच्या 8-10 वर्षात तो स्वतः म्हणेल की मी या टीमचा ओपनर असणार आहे. वा, प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू केला जातात, पण गोलंदाज सुद्धा कौतुक करावं लागेल कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की खेळाडू खूप लहान आहे आणि एक चांगल्या पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळत आहेत. कुठलाही वेग नाहीये. खरं तर हे स्पिरिट प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे. यस, फुल टॉस आणि इथे श्लोकला परतावं लागेल. वेल प्लेड श्लोक, काही अडचण नाही. फलंदाज इथे श्लोक परततोय. पहा, कधी कधी मैदानात उतरणं याच्यातच तुमचा विजय असतो आणि तो विजय इथे श्लोकचा झालेला आहे. धक्का क्रमांक मला वाटतंय 7व्या क्रमांकाचा आहे, 8व्या क्रमांकाचा आहे. न्यू बॅटर शाहरुख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. चला, वेळ वाचवा. शाहरुख सर फास्ट घ्या. हा, आपण जर पाहिलं तर वेळेच्या बराचसा वेळ खरं तर या मॅचसाठी या इनिंगसाठी लागतोय. वेळ तुम्ही वाचवायचा आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 32 धावा आहेत, 8 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू आहे आणि विनंती असेल मल्हारगड वॉरियर्स कॅप्टन आपण तयार राहा. लागली शेवटचा चेंडू जसा मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल तसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. रिव्हर्सचा प्रयत्न अनसक्सेसफुल इथे होतोय. यस, धावबादची संधी आहे आणि ते फलंदाज बाद होईल. षटक क्रमांक 5 ची सुद्धा इथे सांगता झाली आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 32 बनवल्या गेल्यात. विजयासाठी समीकरण असेल 30 चेंडू आणि 33. चला, धन्यवाद. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुंदर
पण तिथे जर पाहिलं तर बक्षीस जाते आमचे सन्माननीय शशिकांतजी कात्रे साहेबांनी. फक्त तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय बॅटिंगसाठी, त्यासाठी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं होतं. तर आता 5 श्लोक, तू जर इथे एखादी विकेट मिळवली ना मित्रा, ते किती तुला प्राइज मिळेल हे मला खरंच सांगता येणार नाही. अजून 500 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय शशिकांतजी कात्रे साहेबाकडून. वा, असे दानशूर असे व्यक्तिमत्व खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून इथे वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपल्या या सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, विनंती आहे. मी पंचांना विनंती करतोय की तुम्ही टाइमर ऑन करा. यस, आता जर आपण पाहिलं तर या मॅच पासून या इनिंग पासून आता आपण टायमर लावणार आहोत. पहा, 2 वाजता हा सामन्याचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. प्रत्येक षटकासाठी आपण 4 मिनिटं दिलेले आहेत. अर्थात जर तुम्ही जर पाहिलं 16 मिनिटांमध्ये जर 4 षटकं पूर्ण झाले तर आणि तरच 5व्या षटकासाठी पेनल्टी नसेल. जर 17 मिनिटं 4 षटकाला लागले तर 2 धावांची पेनल्टी ज्या टीमने तिथे दिरंगाई केलेली आहे, उशीर केलेला आहे, त्या टीमसाठी असणार आहे. याची नोंद घ्या. तिथे कुठलीही तुमची परत पुन्हा अपील स्वीकारली जाणार नाही. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा फुल टॉस आणि इथे इनटू द गॅप. चला विनंती आहे, तो बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या डीजे. आज धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय सुंदर गोलंदाजी आहे. खरं तर चांगली सुंदर ऍक्शन आहे. पहा, इतक्या कमी वयामध्ये. यस, आपण जर पाहिलं तर पहा, या स्टेजमध्ये खरं तर वय त्याचं मला माहित नाही, पण मला वाटतं 8-10 वर्षाचा हा खेळाडू असेल. मला वाटतं त्याचे हितचिंतक चाहते असतील. पण दादा विनंती आहे, आपण मॅच सुरू लाईव्ह आहे, आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे किंवा असं नको व्हायला. यस, आपलेच आहे दादा, थांबा, काही हरकत आहे, आपल्या आयोजन कमिटीतीलच आहेत. आणि तसंही पाहिलं तर हा सामना औपचारिक सामना आहे, त्यामुळे काही फरक पडणार नाहीये. पण पहा, मला वाटलं की पवन केनेवरती जसं पैशांचा वर्षाव झाला ना, तसं श्लोकवरती मैदानाच्या आतमध्ये गेले गेले तिथे काय होईल की काय. तसं पाहिलं ना, इथे फटका सुरेख आहे. कॅच होईल का? हो हो हो, प्रयत्न सुरेख होता. पण पहा, शशिकांत सरांनी नोटा आधीच हातात ठेवलेले आहेत. तिथे काही होऊ द्या, त्याच्यासाठी पारितोषिक ऑन आहे. एवढं मोठं मन असणारा खरं तर आमचे शशिकांत सर आहेत. वा, युनियन लीडर कसा असावा तर त्याचं उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळतंय. पहा, वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. लीडर म्हणल्यानंतर त्यांच्यात ते गुण असणार म्हणजे असणारच. यानंतरचा सामना जो होणार आहे तो सिंधुदुर्ग विरुद्ध मल्हारगड होणार आहे. तर मी या ठिकाणी सिंधुदुर्ग या संघाला आणि मल्हारगड यांचा एक प्लेयर जर बाहेर असेल तर त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. यावेळेस परत एकदा फटका सुरेख डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार चौकार आहे. चौकाराने जर पाहिलं तर धाव फलकावरती वाढ होते. आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा, माफ करा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. 15 धावा धाव फलकावरती आहेत. मल्हारगड कडून एक खेळाडू कोणी पण या टॉस साठी. आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती ते मात्र सिंगल घेतली जाते आहे. स्वतःकडे ते स्ट्राईक ठेवली जाते आहे. अभिजित, मला वाटतंय, चला इकडे आपण पाहतोय पुढील सामन्याचा टॉस होतोय. सन्माननीय निलेश दादा पिंगळे सरांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आपण पाहतोय सिंधुदुर्ग, त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर मल्हारगड. टॉस विन इथे सिंधुदुर्ग संघाने इथे आपण पाहतोय. या ठिकाणी जो टॉस झाला मल्हारगड विरुद्ध सिंधुदुर्ग, मल्हारगडाचं क्षेत्ररक्षणच आहे पुढच्या याला, त्यामुळं मल्हारगडच्या प्लेयरनी बाहेर येऊच नका, कारण की सिंधुदुर्ग या संघाची बॅटिंग आहे, त्यामुळे त्यांचे बॅटर्स तयार राहा पुढच्या सामन्यासाठी. मिस टाइम फटका आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्राच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेकडे जातोय. 2 धावा.
18 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही पाहिलं तर पहा 23 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. स्टेप आउट केलाय आपण पाहतो. हो इथे काय क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. चेंडूने दिलाय गुंगारा. चेंडू फरार. चौकार. ठीक आहे. एक लक्षात घ्या, जर वेळेत मॅच झाली नाही, 20 मिनिटामध्ये जर तुम्ही तुमची 5 षटकं टाकली नाहीत तर तुम्हाला 2 रनांची पेनल्टी लागेल. एक लक्षात ठेवा. हे वारंवार इथं सांगितलं जात आहे, पण इथून पुढच्या मॅचेसला ते अवलंबलं जाईल. एक लक्षात घ्या, सगळ्यांना विनंती आहे. सो इथून पुढचे सामने 20-20 मिनिटात एक एक इनिंग संपली पाहिजे. यानंतरचा सामना लगेच जो होणार आहे तो सिंधुदुर्ग विरुद्ध मल्हारगड. या ठिकाणी मल्हारगडचं क्षेत्ररक्षण असणार आहे, त्यामुळं सिंधुदुर्गचे 2 बॅटर रेडी राहा. बावीस धावा धावफलकावरती आहेत. आता जर आपण पाहिलं तर 21 चेंडू आणि फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमला विनंती आहे थोडंसं फास्ट घ्या, वेळ वाचवा. पहा पण निलेश सरांकडून एक खरं तर विशेष गोष्ट आहे की पहा आयोजक दुसरे असते ना कोणी तर त्यांनी सरळ काय केले असते की षटकं कमी केली असती, ओव्हर कमी केले असते. पण इथे आपण तसं काही करत नाही आहोत. परत एकदा फटका फसला क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून. इथे आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी सुद्धा होत आहेत. एकच धाव इथे येईल. एका धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलकावरती 23 धावा. 20 चेंडू आणि जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. आपण जर पाहिलं तर पहा सिंहगड लॉयन्स संघ थोडेसे हताश निराश, पण पुढील वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यांना खरं तर यावर्षी खेळ करता आलेला नाहीये. 24 धावा धावफलकावरती 9 धावांची आवश्यकता असताना इथे आपण पाहतोय फटका सुरेख. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र होणार नाही. पुढील मॅच साठी सुद्धा आपण सज्ज आहोत. फिल्डिंग करणारी टीम आपण जर पाहिलं मल्हारगड, आपण मैदानाच्या आतमध्ये थांबायचं आहे. बॅटिंग टीम सिंधुदुर्ग तुम्ही फक्त बॅटर तयार ठेवा. चला फटका सुरेख. डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. अखेरचे 18 बॉल्स आणि विजयासाठी जर पाहिलं तर फक्त 4 धावांची आवश्यकता. विजयी चौकार इथे पाहायला मिळेल का? या स्टेप आउट केलाय. फटक्यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर तितकी ताकद नाहीये. अलंग कार्पेट फटका इथे खेळून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 30 धावा बनवल्या गेल्यात. फक्त 3 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 3 धावा. राजमाची संघ इथे आपण पाहतोय विजयाकडे वाटचाल करत असताना फटका सुरेख पुल केलाय. डीपी विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती परत एकदा इथे मात्र समाधान मानावं लागेल. घोरपडीच्या पकडीप्रमाणे इथे आपण पाहतोय या मॅच वरती इथे आपली पकड मजबूत करत असताना राजमाची हा संघ शेवटच्या फक्त 2 धावा इथे मात्र हव्या आहेत विजयासाठी. 16 चेंडू आणि 2 धावा विजयासाठी समीकरण. इथे जर पाहिलं तर पंचांनी दंडित केलंय. वाईट चेंडू घोषित केलाय. स्कोर्स लेवल. विजयासाठी केवळ फक्त आता एका धावेची आवश्यकता असणार आहे. आणि फटका सुरेख. एक सिंगल निश्चितच. इथे मात्र चौकार. विजयी चौकार. अभिनंदन राजमाची. खूप सुंदर खेळ तुमच्या माध्यमातून झालाय. यस या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून झालेली आहे. 2 सामने सुद्धा तुम्ही जिंकण्यामध्ये यशस्वी झालेला आहात. आता तुमचा प्रवास जरी संपला असेल तरी खरं तर गोड आठवणी तुमच्या सोबत आहेत. पुढील वर्षासाठी पुढील हंगामासाठी तुमच्या